माती संवर्धन कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करू शकतो ही आपण ह्या शेती शाळेतून माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रोमार्ट ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, गेले 4 एपिसोड शेतीशाळेच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन शेतीसाठी काय विचार करत असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं शेती केली पाहिजे आणि त्याचा विचार करताना त्याचं शेती सुरुवात करताना कोणत्या गोष्टींच्या माहिती घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे या संबंधित आपण ह्या शेतीशाळेचा भाग आपण चालू केलेला होता. खरं तर आज 5वा भाग आहे आणि गेल्या 4 भागांमध्ये आपण साधारणतः शेतीच्या मूळ घटकांचा आपण केला होता. खरं तर जितकं जास्तीत जास्त माहिती घेईल तेवढं कमी आहे. खरं तर आपण या शेतीशाळेच्या माध्यमातून आपलं ध्येय एकच आहे की शेतकऱ्यांना शेती सुरुवात करताना कोणत्या गोष्टी मुळात अवलंबल्या पाहिजेत आणि त्यातून काय फायदा भविष्यात होऊ शकतो, त्यातून शेती समजण्यासाठी त्यांना जेवढ्या गोष्टीची गरज आहे तेवढी माहिती आपण सर्वांना देत आहोत. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आता मातीचा विचार करतो किंवा शेतीमध्ये जो मातीचा भाग आहे त्या माती संवर्धनामध्ये कोणत्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे, त्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, उपलब्ध आहेत आणि असलेल्या उपलब्ध घटकांचा वापर आपण शेतीमध्ये करून माती संवर्धन कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करू शकतो ही आपण ह्या शेतीशाळेतून माहिती घेणार आहोत. खरं तर शेतकरी मित्रांनो, आपल्या बऱ्याच पिढ्या आपल्यांना चांगली माती किंवा चांगली जमीन देण्याचा प्रयत्न गेल्या पूर्वजांकडून करण्यात आलेला आहे. खरं तर ह्या काही काळखंडामध्ये आपल्याला शेतीमध्ये बदल झालेले आहेत आणि ह्यामध्ये ज्या पद्धतीनं रासायनिक खतांचा वापर चाललेला आहे आणि त्यामुळं आपल्या माती संवर्धनाकडे आपला ओढ कमी राहिलेला आहे. खरं तर माती आपण मागं सांगितलेलं की माती म्हणजे एक जीव आहे आणि त्याला संगोपन त्याचं करणं, त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. कारण जी येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही जेव्हा ही जमीन हस्तांतरित करणार आहे, त्यांना देणार आहे, त्यांच्या हातामध्ये देणार आहे, तेव्हा त्यांनी असं म्हणू नये की आमच्या पूर्वजांनी आमची जमीन खराब दिली आणि आता त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस पुढचा विचार करायचा आहे, भविष्याच्या पिढ्यांचा विचार करायचा आहे, भविष्याच्या शेतीचा विचार करायचा आहे, भविष्याच्या अन्नाचा विचार करायचा आहे, त्यावेळेस नक्कीच शेतीमध्ये माती संवर्धन हा भाग येणार आहे. शेतकरी मित्रांनो, माती संवर्धनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो मातीचं आरोग्य. आणि जे मातीचं आरोग्य आहे ते सगळ्यात जास्त जर 2 गोष्टींमुळे होऊ शकतं, ते म्हणजे सेंद्रिय घटकांचा वापर आणि त्याच्यामधील असणाऱ्या जैविक घटकांचा वापर. आता हे सेंद्रिय घटक आणि जैविक घटक काय आहेत तर हे आपल्याला मागच्या आपण माती मधल्या पहिल्या शेतीशाळेमध्ये आपण समजून सांगितलेलं होतं. खरं तर ह्याचं संवर्धन करताना आपण कोणत्या गोष्टींचा वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो, आपण काही कालावधीच्या आधी जर आपल्या सर्वांच्या घरी जनावरं होती आणि जनावरांच्या माध्यमातून आपल्याला शेणखत मिळत होतं, ह्या शेणखताचा वापर आपण ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस आपली माती चांगल्या पद्धतीनं राहत होती. परंतु जसं जसं आपल्याकडे बदल होत गेले शेतीमध्ये आणि आपल्याला रासायनिक खतांचा वापर वाढला तसं तसं शेणखताकडे दुर्लक्ष करण्यात आलं. खरं तर शेणखत हे पारंपरिक पद्धतीनं आपण वापर करत होतो, परंतु आत्ताच्या घडीला जरी शेणखत महाग झालं असलं तरी आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण शेणखताला पर्याय म्हणून वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, आजकाल आपण जर बघितलं तर पंचायत समिती, जिल्हा परिषद या माध्यमातून तागाचं बियाणं आहे, या अनुदानावर शासन देत आहे. खरं तर ह्या तागाचा खूप चांगला उपयोग आहे, जे की हे तागाचं बी आहे किंवा हे तागाचं जे आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्या मुळ्या ज्या आहेत ह्या खाली खोलवर जातात आणि त्याच्यामध्ये नत्राच्या गाठी तयार होतात. ह्या नत्र किंवा आपण जे हवेतील नत्र आपण म्हणतो तसं जे जमिनीतील नत्र आहे त्याचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं होतं आणि हे झाल्यामुळं परत नंतर 15 दिवसांनी आपण त्याला फुले येण्याच्या आधी ज्यावेळेस आपण त्याला गाडतो त्यावेळेस आपल्या मातीमधला सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीनं तयार होतो. हा सेंद्रिय घटक ज्यावेळेस वाटणार आहे त्यावेळेस तुमचा आपोआप ओढा हा तुमच्या सेंद्रिय घटकाबरोबरच जैविक घटकांच्या वाढीकडे होणार आहे. तर कशा पद्धतीने ज्या वेळेस तुमच्या जैविक घटक तुमच्या मातीमध्ये आहेत तर त्यांना खाद्य म्हणून काय आपण असतं तर हे सेंद्रिय घटक म्हणजे त्यांचं खाद्य आहे. जोपर्यंत तुमचे जास्तीत जास्त सेंद्रिय घटक तुमच्या जमिनीमध्ये आहेत तेवढे जैविक घटक तुमचे वाढत जाणार आहेत. परंतु ज्यावेळेस तुमच्या जमिनीतला सेंद्रिय घटक कमी होतो त्यावेळेस आपोआप जैविक घटकांना खाण्यासाठी पदार्थ उपलब्ध नसल्यामुळे त्यांचंही मरण होतं आणि मग तो जो तुमचा खत उपलब्ध करून देण्याचं जे माध्यम आहे तेच जर तुमच्या जमिनीमध्ये नसेल तर नक्कीच तुमच्या पिकामध्ये वाढीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही.
त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टींचा वापर आपल्या शेतीमध्ये झालाच पाहिजे. रासायनिक खत वापरली पाहिजेत, त्याचं प्रमाण एक योग्य पद्धतीनं असलं पाहिजे. मागेही मी सांगितलं की तुम्हाला तुमच्या शेतीमधल्या मातीचा तुम्ही माती परीक्षण केलं पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा जे काय घटक कमी आहे त्या घटकांचा वापर तुम्ही शेतीमध्ये रासायनिक खताच्या माध्यमातून केला पाहिजे. आता ह्या जे काही तुम्ही सेंद्रिय घटक आपण बोलतोय ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जमिनीमध्ये पाला ऊसाचा असेल तो तुम्ही कुजवला पाहिजे. जर तुमच्या रानामध्ये गहू केला असेल तर त्या गव्हाचा सुद्धा राहिलेला जो का भाग आहे तो तुम्ही कुजवला पाहिजे. याही पलीकडे जाऊन तुम्ही जास्तीत जास्त लाकूड कशा पद्धतीनं कुजवू शकता यातील एक सोपं उदाहरण मी देतो की काही शेतकरी आजकाल जाड लाकूड जास्तीत जास्त कुजलं पाहिजे आणि पिकाच्या माध्यमातून कोणतं होऊ शकतं तर त्याला शेवग्याच्या शेंगाचं झाड आपण जर त्याचं आपण एखादं पीक घेतलं आणि ते पीक 2 उत्पन्न घेतल्यानंतर परत त्याचं लाकूड जर आपण कुजवलं तर तोही एक सगळ्यात चांगल्या पद्धतीचा प्रयोग आपण मानला जाऊ शकतो. त्यानंतर कोंबडी खत असेल, शेणखत असेल, गांडूळ खताचा वापर असेल, त्यानंतर तुम्ही पाचट कुजवणं असेल, पाला कुजवणं असेल, तर अशा विविध घटकांचा वापर तुम्ही जास्तीत जास्त जमिनीमध्ये कुजवाल तितका तुमचा माती संवर्धनाकडे ओढ वाढणार आहे. आणि हे जेव्हा वाढणार आहे त्यावेळेस तुम्हाला जैविक घटक तुम्हाला आपोआप त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. जैविक घटकांचा वाढ हा मल्टिप्लिकेशन होत असतो. म्हणजे अनेक शेतकरी असं म्हणतात की आपण काय जीवाणूंचं मिश्रण आपण करतो, काय जीवाणू डायरेक्ट सोडतो, काय आपण जीवामृत करतो. तर अशा पद्धतीने जीवाणू तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये सोडलं पाहिजे. जीवामृतसारखा एक चांगला विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गूळ आहे, ताक आहे, राख आहे. तर अशा काही आपल्या जवळपास कमी स्वस्तामध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात, परंतु त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि हे गोष्टी जोपर्यंत तुम्ही जीवाणूंच्या माध्यमातून तुम्ही जैविक घटक वाढवत नाही तोपर्यंत तुमच्या ऊसाला जे काही माध्यम आहे खतं पुरवण्याचं ते तुमचं तयार होणार नाही. आणि ज्यावेळेस हे होणार नाही त्यावेळेस तुम्ही कितीही खतं टाकली तरी त्याचा पुरेपूर असा उपयोग होणार नाही. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट आजची सोप्यामध्ये भाषेमध्ये समजून घेण्यासारखी आहे आणि याच्या पुढं आपण जैविक घटकांचा कोणत्या कोणत्या प्रकारे आहेत हे आपण समजून घेऊच. त्यामध्ये अजून तुम्हाला काय यामध्ये जर काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.